संभाजीराजे पालखी दरवाजाने वाड्याकडे निघाले. ते बालेकिल्ल्याच्या चौकात आले. 7 महालात पुतळाबाईच्या महालासमोरच्या सफेलीत केस उधवलेल्या येसूबाई धाराऊसमोर बसल्या होत्या. धाराऊ बोटांच्या फाळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होती. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसूबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झालं ते धाराऊला कळलेच नाही. सूनबाई क्यासात वल तशीच राहिली नी म्हणत धाराऊही त्यांच्या मागून आत गेली. मुद्रेवर काय उतरले ते येसूबाईंनी एकदा डोळाभर बघावे म्हणून धाराऊने हातमुठीचा दर्पण त्यांच्यासमोर धरला. पण येसूबाईंना त्या दर्पणाला नजर देण्याचे धाडस होईना. पेहराव केलेले संभाजीराजे आज्ञेप्रमाणे राजांच्या महाली रुजू झाले होते. पाठीशी हात बांधलेले राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधली बोटे चाळवली, गफकन एकमेकात रुंबली. युवराज, शिकार ही शुराची खेळी आहे. कधी मनी आले तर आम्हीही रान उठवितो, राजांचा आवाज बांधलेला झाला. पण आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. तुम्ही केली तीच गफलत आम्हीही एकदा करून बसलो होतो, वाघ पाडण्याची. माँसाहेबांनी आमचे डोळे उघडले. आपण जगदंबेचे भुते आहोत. वाघ जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे, याची भूल इतपर कधी पडू देऊ नका. जी, हे आमच्या ध्यानी आलं नाही. शर्मिंद्या युवराजांनी गर्दन पाडली. तेच आता येऊ द्या. राजांनी त्यांना सरकू दिले नाही. जी, तो हुलका हुंकार राजांना जाणवला. ते वळत सामोरे झाले. जवळ घेत त्यांनी संभाजीराजेंचे दोन्ही खांदे आपल्या तळहातांच्या पकडीत गच्च धरले. गर्दन वर घ्या. राजांच्या रूपाने जसा उभा रायगड बोलत होता. युवराजांची गर्दन वर आली. स्फटिक साफ डोळे राजांच्या निमुळत्या गंधर्वी डोळ्यांना भिडले. त्या डोळ्यातील रानभेरी निर्धडेपण राजांना जाणवले. आवडले. ते म्हणाले, आम्हास तुमचं बळ पाहिजे. वाघ पाडणार नव्हे, वाघ होऊन चालणार. राजांच्याकडे बघताना संभाजीराजांना भास झाला, आम्ही पाडलेले जनावर उठून बसलं आहे. त्यांच्या पाठीवर मान घेऊनच आबासाहेब हे बोलताहेत. या. राजांनी त्यांचे खांदे थोपटले. झुकून मुजरा देत हटल्या मागच्या पावलांनी युवराज जायला निघाले. त्यांची अदब निरखीत राजे हसत म्हणाले, गडाच्या बैतेदार चांभारा करवी त्या जनावराचा पेंढा भरून घ्या. दरबारी चौकात भक्कम चोथऱ्यावर तो पेंढा बसता करा. तुमच्या धाडशी शिकारीची खून म्हणून, तसेच तुम्ही केलेल्या गफलतीची खून म्हणून. जी, आबासाहेब काय आहेत ते कळणं अवघड आहे. महालाबाहेर पडताना संभाजीराजांच्या मनात या विचारांचा पेंढा पक्का भरून टाकला गेला. आम्ही देवदर्शनास निघतो आहोत. 2 दिवसांनी परतो, असे संभाजीराजांना सांगून राजे महालाकडे कूच झाले. दुसऱ्याच दिवशी इंग्रजांचा मुंबई दरबारातील मराठ्यांचा वकील पिलाजी सुंदर गडावर आला. त्याने वर्दी आणली होती की तांबरांच्या वतीने वकील म्हणून थॉमस नावाचा साहेब राजेयांशी वाटाघाटी करण्यात आला आहे. राजे नाहीत तरी युवराजांची भेटी घेण्याची तो आज्ञा मागत आहे. साहेबास गडावर यश येऊ द्या. संभाजीराजांनी पिलाजींना इजाजत दिली. इंग्रजांच्या दरबारातील थॉमस निकोलस हा गोरा साहेब मुंबईहून निघून नागोठणे, पाली, सरासरगड ह्या मार्गे पाचाडात पोचला होता. त्याच्याबरोबर 37 लोक आणि श्यामजी शेणवी नावाचा दुभाष्य होता. आपल्या दरबारच्या 2 कामगिऱ्या पार पाडण्यासाठी थॉमस साहेब आला होता. नुकतीच प्रतापरावांच्या घोडधाडीने हुबळी येथील इंग्रजांची वखार खुंट्या लावून लुटली गेली होती. तिचे तसेच पूर्वीच्या लुटलेल्या राजपूरच्या वखारीचे नुकसान
भरपाई मराठ्यांकडून वसूल करणे आणि मीठ व लाकूड या वस्तू मराठी मुलखातून मुंबईला नेण्याचे परवाने मिळवणे अशी ती व्यापारी हेताची कामे होती. पिलाजीने गड उतरून युवराजांचा निरोप साहेबांच्या कानी घातला. रायगड आणि युवराज बघण्यासाठी उत्सुकलेला थॉमस बूट पाठलून चढवून तयारीला लागला. पण एकाएकी मातीचे घरघरते खांब उठविणाऱ्या वावटळीने पाचाडला घेर टाकला आणि हा म्हणता वाळीव पावसाची घनचक्कर रायगड पाचाडावर कडकडत कोसळू लागली. साहेब पायथ्याला अडकून पडला. दुसऱ्या दिवशी श्यामजी पिलाजीसह थॉमस साहेब धापा टाकीत रायगड चढून आला. चिटणीस बाळाजींना त्याने वर्दी दिली. बाळाजींनी सामोरे येत साहेबाला राजांच्या वाड्याच्या सदरी बैठकी समोर आणले. युवराज ताम्रांचा हेजीब सदरी दाखल झाला आहे. बाळाजींनी संभाजी राजांच्या महलात येऊन मुजरा देत युवराजांना वर्दी दिली. बाळाजी मनोमन थोडे साशंक होते. हा परदरबारचा वकील बोलता बोलता युवराजांना आडवाटेला नेईल, मनाजोगे करून घेईल. महलाबाहेर पडणाऱ्या युवराजांना बाळाजी अदबीने म्हणाले, युवराज, स्वामी गडावर नाहीत, ही ताम्रांची जात, म्हणून अर्जी जे बोलणे ते सावधगिरीने व्हावे. चिटणीस, आम्ही ऐकून आहोत. साहेब आम्हास बघायला गड चढून आला आहे. त्याला बघू द्या एकदा डोळाभर आम्हास, हसून संभाजीराजे म्हणाले. बाळाजींच्यासह संभाजीराजे सदरी बैठकीवर आले. पिलाजी श्यामजीने अदब मुजरे घातले. थॉमस साहेबाने डुईवरची पांढऱ्या शुभ्र पिसांचा तुरा असलेली थोराड लाल टोपी उतरली. ती छातीशी धरीत मान व कमर झुकवून संभाजीराजांना टोपीकर अदब दिली. युवराजांनी बैठकीवर बसता बसता साहेबाला निरखीत श्यामजीला सवाल केला, काय म्हणते तुमच्या साहेबांची तब्येत? जी बरी आहे. मुंबई दरबारची अर्जी ते युवराजांना पेश करू इच्छितात. श्यामजीने मध्यस्थाचे काम सुरू केले. गड चढून आलेल्या साहेबाचा चेहरा पिकल्या कोकम फळासारखा लालबुंद झाला होता. आपल्या निळसर गहाऱ्या डोळ्यांनी तो समोरचे बेडर राजरूप निरखीत होता. आज्ञा. संभाजीराजांनी चौरंगीवरच्या तबकातील गुलाबकळा उचलून हुंगला. पाठीशी असलेल्या गर्दीवर कोपर रोवीत ते रेलून बसले. आपल्या सरलष्करांच्या फौजाने हुबळी येथील टोपीखरांची वखार फसगमतीने लुटली. या दरबारचा आणि टोपीकरांचा कसलाच दावा नाही करिता या लुटीची नुकसान भरपाई मिळावी अशी टोपीकरांची विनंती अर्जी आहे. श्यामजीची भाडोत्री जीभ साखर पेरणी करू लागली. युवराज आता काय बोलतात म्हणून बाळाजी, श्यामजी, पिलाजी साऱ्यांनी कान टवकारले. शेणवी आमचे सरलष्कर तर पन्हाळा प्रांतात आहेत असे आम्ही ऐकून आहोत. त्यांनीच हुबळी लुटली हे सांगताना तुमची फसगंमत तर होत नाही ना? युवराजांनी श्यामजीला आडवाटेला नेले. बोला, दुसरी काही अर्जी? जी. मराठी मुलखातून मीठ आणि लाकूड मुंबईस नेण्याची दस्तके मिळाली तर दोन्ही दरबारांचा व्यापारी संबंध जुळून येईल. श्यामजीने दुसरे सोंगटे बाहेर काढले. मीठ आणि लाकूड ह्या तर रोजच्या थाळ्याच्या गरजेच्या बाबी. शेणवी तुमच्या दोन्ही अर्जी निवाड्यास लावण्यासाठी खुद्द आमच्या महाराज साहेबांची वाट तुम्ही बघितली पाहिजे. आम्ही तुमचे म्हणणे त्यांच्या कानी घालू. ते देवदर्शनास गेले आहेत. 2 दिवसात परततील. संभाजीराजांनी हातीचा कळा तबकात ठेवून बाळाजींना उद्देशून म्हटले, चिटणीस साहेबांना निरोपाचे विडे द्या.
जी म्हणत बाळजींनी विड्याचे तबक थॉमस साहेबांपुढे नेले. बैठकीवरून उठताना संभाजीराजे पिलाजी सुंदर ह्या आपल्या वकिलाकडे बघत म्हणाले, पिलाजी, तुम्ही जातीने साहेबांना पाचाडच्या मुक्कामावर पोचते करा. गडावरची हवा त्यांच्या तब्येतीस मानवणार नाही. जी. पिलाजीने हुंकार भरला. संभाजीराजांनी बाळाजींच्याकडे हसून बघितले. कमरेत झुकून थॉमस देत असलेल्या अदबीकडे पाठ करून जगदंब जगदंब पुटपुटत संभाजीराजे तेथून निघून गेले. 2 दिवसानंतर पाचाडी परतलेल्या राजांना श्यामजीने परस्पर गाठले. गोऱ्या साहेबांची आणि त्यांची भेटीची वेळही ठरवून घेतली.